आता जर आपण उत्पन्नाकडे आलो, हं. तर एक शेळी साधारण एखाद्या व्यक्तीने विकत घेतल्यावरती तिचं साधारण किती उत्पन्न असतं? आता मी एकदम एका शेळीचं समजून सांगतो, म्हणजे सगळ्या क्लायंटचा आपल्या तो मुद्दा समजतो. एक आपण गावरान शेळी घेतली साधारण, तर तिला 2 पिल्लं जर झाली, तर आज 3 महिने सांभाळल्यानंतर ते पिल्लं 7,000-7,000ला जातं. समजून ₹14,000 एका शेळीचं 6 महिने उत्पन्न होतं. शेळीचा व्यायचा काळ 5 महिन्याचा असतो. शेळी 14 महिन्यामध्ये 2 वेळा येते. तिला 4 पिल्लं झाली तर 7/28 असे 14 महिन्यामध्ये 28,000 ते ₹30,000 आपल्याला मिळतं. बरं. ती शेळी 14,000 ते ₹15,000 आपल्याला मार्केटला भेटते चांगल्या प्रतीची. आणि तेच काम तुम्ही जर बीटलमध्ये केलं, म्हणजे संकरित ब्रीडमध्ये केलं, चांगल्या देखण्या स्वरूपाचे, वजन वाढ, आकर्षक अशा ब्रीडमध्ये केलं, तर ती शेळी 20,000 ते ₹25,000 याच्यामध्ये भेटते. परंतु तिचे जे ब्रीडर आहेत ते ब्रीडिंगसाठी विकले जातात, ना कटिंगला विकले जातात, ना इकडे तिकडे विकले जातात. ते ब्रीडिंगसाठी विकले जातात. त्याची एका ब्रीडरची 12 महिन्याची किंमत ₹30,000 होती. त्याचे 3 महिन्याचं पिल्लू तुमचं 12,000 ते ₹13,000 विकलं जातं. आणि समान गोट फार्मवरचे असे बरेचसे लोक आहेत का ज्यांचा माल विक्रीसाठी विकला गेलेला नाही बकरी ईदला वगैरे, ते फार्मवर आणून सोडतात आणि मी त्यांना एका दिवसामध्ये तो माल विकून दिलेला आहे. असं माझ्या पेजला सुद्धा ते प्रूफ आहे. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.